तर महाराज की जय। तद्विद्धि प्रणिपातेन प्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्त्वदर्शिनः। ते ज्ञान पैजा बरवे जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी। जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ। मग अपेक्षित ज्या पुले, ते सांगिते बोधले, जेणे अंतकरण बोधले संकल्पाने। महायोग पीठे तटे भीमरथ्यामरं पुंडरीकाय दातुं मणीन्द्रे, समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती, ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं मंत्रमूलं गुरुवाक्य अक्षमूलं गुरुकृपा। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ते ज्ञानं ज्ञानेन तत्त्वदर्शिनः। चौथ्या अध्यायाचा 34 नंबरचा श्लोक आहे। बहुतेक वाचन इथं चालू असताना गुरुगीता त्याच्यात ठेवलेली होती, योगायोगानं तो श्लोक आपण करू। सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा। या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला ज्ञान सांगतात। सहज हा योगायोग, भगवंताची इच्छा म्हणा, श्री गुरूंची इच्छा म्हणा, तुमच्या दर्शनाचा योग अचानक नवनाथ भाऊच्या निमित्तानं, आपले तुरकणे पाहुण्यांच्या निमित्तानं। त्याच्या सुरेगावला बऱ्याच वेळा येणं होतं, पण बरेच दिवस चाललं होतं इकडे यायचं। योग आल्याशिवाय गोष्टी घडत नसतात। तसे आपण, तुम्ही तर फार भाग्यवान, इथं आश्रम आहे तुम्हाला जवळ बाबांचा, नाही का, बाबाजींचा, गुरुवारी गुलाबगिरी बाबांचा। एकदा गेलो होतो आम्ही दर्शनाला, तिथून असं रोड चाललो त्यावेळेस पुढं गेलं का बेठी, इकडे कोपरगाव बेठी, जे जसं संतांनी सांगितलं, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते। जे आपल्याला जो अशा पवित्र भूमीमध्ये जन्म मिळाला हे आपलं भाग्य आहे। कुठे बसलं धारीपाठ ऐकायला येतोय नाही का। इकडं जरी हरिपाठ नसला पण ते असतं, विधी वगैरे असतो तिथं मंदिरावर, काहीतरी असतात, म्हणजे नित्य नियम म्हणतो त्याला आपण, नाही का। हे इकडं आता भजनच ऐकू येत आहे ना, हे कुठं कसं ऐकू येईन हो आता एक पवित्र आहे, संतांचे उपकार आहे आपल्यावर हे सगळे। का संतांनी हा प्रसार केला, संत तत्व एक असतं, हे कुठं प्रगट होतं, कुठेही या भक्तीचा प्रसार करत असतं। तसं संत काही जास्त, तत्व जास्त नाही। साईबाबांनी आपल्याला सोपं सांग, सबका मालिक एक। आपल्याला हे वेगवेगळं दिसतं, अज्ञानामुळे दिसतं, बाकी संत तत्व एक आहे, भगवंत तत्व एक आहे। आणि त्याच तत्वाचा बोध भगवान परमात्मा अर्जुनाला करतात। का ज्या ज्ञानाना जीव मुक्त होतो, म्हटलं आता हे थोडं ऐकायला थोडं संस्कृत असल्यामुळं, पण सोप्या भाषेत, नामदेवरायांची भाषेत आपल्याला कळती कमीत कमी। आपण ऐकतो, वासुदेव बाबा अहंकार निशी घनदाट, हे अज्ञान आहे, त्याला अहंकार म्हणा, अज्ञान म्हणा,
आपण मान्य करीत नाही हा विषय वेगळा. पण अंतःकरणामध्ये अज्ञान आहे आपल्या. आपण मस्त म्हणतो मी असं आहे, मी तसं आहे, मला सारं कळतं, मी अख्खं फिरून आलो आणि मला काय शिकतो, इतकी उन्हाळी खाली, इतकी पानकळी खाली, नाही का. अध्यात्मदृष्ट्या अज्ञानी ते नसतं तर मग संतांचं काही कामच नव्हतं ना. एवढे ब्रह्मनिष्ठ महापुरुष प्रगट झाले आपलं अज्ञान घालवण्याकरताच. आणि इथं जे नातं आहे गीतेमध्ये, हे गुरु शिष्याचं नातं आहे. दुसरा अध्याय वाचा तुम्ही, शिष्यस्ते हम. तोपर्यंत देव काही बोलत नाही, अर्जुनच बोलतोय फक्त, नाही का. आणि आपलं किती भागी ही ज्ञानेश्वरी सुद्धा आपल्या इथंच तयार झाली ना नेवाश्याला. नाही का. एवढं धर्मशास्त्र किती फिरून फिरून माऊली आपल्या जवळ आले ना, नाही का. तात्पर्य नामदेवरायांनी हाच श्लोक सोप्या भाषेत सांगितला वासुदेव प्रकरणामध्ये. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट. आणि जोपर्यंत पहाट फुटत नाही तोपर्यंत काही उजेडत नसतं. आपला अनुभव आहे रोजचा, नाही का. अंधार म्हणजे अज्ञान. हे भौतिक ज्ञान गंज आपल्याकडं. पण एखादा कलेक्टर आहे, लय ज्ञान आहे, लालदेवाच्या गाडीत, ठीक आहे, ते ज्ञानच आहे. पण भौतिक ज्ञान आहे, ते ज्ञान कशाचं आहे? पोट भरण्याचं ज्ञान आहे, मुक्त होण्याचं ज्ञान नाही. मुक्त होण्याचं ज्ञान जर असतं तर निळोबराय सारख्याला एवढं अनुष्ठान करायची काय गरज होती. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र पहा, बहिणाबाईंचं चरित्र पहा, शंकर स्वामींचं चरित्र पहा, सगळ्या महापुरुषांचं चरित्र पहा ना. याला गुरु परंपरेनाच जावं लागतं, तसं अज्ञान नष्ट होत नाही. आणि त्याला गरज नाही तरी गेले ती. नामदेवरायला काय गरज होती? काय गरज नव्हती. पण भगवंत म्हणले अरे हा लोकाचारी, तो केलं तरी बाकीचे करतील ना. येथं वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवी, येरती अनुष्ठिती सामान्य सर. म्हणून संतांकडूनच हे ज्ञान प्राप्त होत असतं, अन्यथा नाही. आणि एक परंपरा अशी आहे का सेवेशिवाय काहीच प्राप्त होत नाही. आठवडाभर काहीच नाही केलं आणि बुधवारच्या दिवशी, आता तुमच्याकडे कधीचा बाजार आहे काय? सोमवारच्या दिवशी पगारला गेले दिन का आपल्याला कोणी? तसं नाही. तसंच इथे बी तोच विषय आला पुढे, सेवा. मग तुकोबारायला कसं काय मिळालं ज्ञान? तुकोबारायने ते काय सेवा परी नाही घडली, सेवा काय? तुकोबाराय खंत व्यक्त करतात, पांडुरंग परमात्माच सद्गुरूंच्या रूपानं त्यांच्या जीवनात आले, पण सेवा नाही घडली ना. आणि परंपरा अशी एका सेवेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. पण तुकोबाराय म्हणतात पूर्व पुण्य ठेवा ओढावला, का म्हणे न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढावला. म्हणजे काहीतरी पूर्वीचं होतं सुकृत, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. म्हणजे तो बॅलन्स त्यांच्या कामा आला आणि बाबाजी त्यांच्या जीवनात आले. आता आपण कसं आहे, काही सांगितलं तरी हाच म्हणतो आपण. अर्जुन तसा नाहीये. अर्जुन काही झोपलेला स्वतः नाही. अर्जुन कशाला हा म्हणणारा नाही. भगवंत म्हणले अरे हे ज्ञान पूर्वी मी सूर्याला सांगितलं, मनूला सांगितलं, ईश्वंक आपल्यासारखं म्हणला बरं तर बरं. म्हणला तू काही थापा नको हाणू म्हणले. अरे सूर्य कधीचा, मनू कधीचा, ईश्वंको कधीचा, हे ज्ञान राजर्षीला सांगता सांगता काळाच्या ओघात तो ज्ञान बंद पडलं. आणि तद्विधी तेच तुला मी आज सांगतोय म्हणले. शंका यांना साहजिक आहे, त्यांचं अंतर तरी किती मेवणीच आहे ना ते नात्याना. ते म्हणले आपला किती काही असं, तू सूर्य कधीचा म्हणले. अरे काय सांगतो म्हणले तू. म्हणजे श्रोता कसा आहे, सामान्य श्रोता नाही, तू झोपलेला श्रोता नाही. आताचे श्रोते कशाला हाच म्हणते, म्हणून एवढा सुकाळ झालाय. काही 2 वर्ष कुठंतरी आपलं हे केलं का झालं दुकान चालू. संतांचं तसं नाही. अर्जुनाला सांगितलं हे खरं सांग, त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणले अर्जुना माझे भरपूर जन्म झाले, मला सगळे आठवतात, तुला आठवत नाही, तुझं अज्ञान आहे. आणि तुझं अज्ञान घालवण्याकरता हे ज्ञान तुला मी सांगतो. 4थ्या अध्यायातला 34 नंबरचा श्लोक घेतलाय, सेवे करता तद्विधी प्रणिपाते. कारण ज्ञानाशिवाय आता ही लाईट गेली तर आपल्यालाच काही दिसणार नाही आपल्याच घरातलं. हा प्रकाश म्हणजे ज्ञान.
हे ज्ञान जर आपल्याला आजही प्राप्त झालं, आपल्या अंतःकरणामधला अज्ञान नष्ट झालं, तर आपण मुक्त हो ना. तेच ज्ञान भगवान परमात्मा सांगतात. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, संताया भजावे सर्वस्वेस. श्लोकामध्ये संत शब्द नाही आहे. आता जो श्लोक वाचला त्याच्यामध्ये संत शब्द आहे का? नाही. पण ही माऊलीची कृपा आहे आपल्यावर. गीतेमध्ये संत शब्द नाही आहे श्लोकात, पण माऊलीनं ज्यावर निरूपण केलं संत शब्द आलाय. हे उपकार कोणाचे आपल्यावर? माऊलीचे. तुम्हाला जर ते ज्ञान प्राप्त पाहिजे असेल, तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, त्याला कोण दीक्षा म्हणते, अनुग्रह म्हणते, बोध म्हणतं, प्रत्येक परंपरेमध्ये नावं जरी बदलली तर वस्तू एक आहे, नाही का? प्रत्येक ठिकाणी इथं बाबाजी अनुग्रह देतात. बेटावर सुद्धा एक वर्षातून एक दिवस अनुग्रह दिला जातो. पण मुमुक्षुत्व कुठं आहे? आपल्याला भेटावं म्हणून प्रयत्न नाही कोणी करत, नाही का? तळमळ जरी समजा घेतला तर चिंतन कोणी करीत नाही. त्याच्यामुळे प्रतीती येत नाही. आणि जोपर्यंत प्रतीती येत नाही तोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही. आणि अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत काही परिणाम होत नाही. जर ते ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला संतांकडे जावं लागेल. नाथबाबांनी किती सोपा परमार्थ सांगितला. हरिप्राप्तीशी उपाय धरावे, संताचे ते तेने साधती साधना तुटती भवाचे. काय याच्यापेक्षा सोपा परमार्थ असू शकतो? कोणाला कळण नाही, कोणाला कळणार नाही का? एखादी माता माऊली दिवसभर कांदे लावायला जायला असेल, तिला सुद्धा अभंग कळण, हे नाही श्लोक कळायची. म्हणजे गीता सांगितली नाथबाबांनी, गीताच सांगितली. तुम्हाला देव पाहिजे ना, तुम्हाला सुख पाहिजे ना, शांती पाहिजे, समाधान पाहिजे ना, काय पाहिजे प्रत्येकाला? तुकोबरायने तेच सांगितलं. आपुला तो एक देव. किती म्हणजे या संतांचे आपल्यावर उपकार आहे. संस्कृत भाषा आपल्याला कळत नाही, नवे नवे या ओव्या सुद्धा मेळ लागत नाही आपल्याला, पण तुकोबरायांचे अभंग लगेच कळतात. म्हणून कीर्तनाला कोणी बी पहिलं तुकोबरायांचं अभंग सोपं आहे ना. जात्यावर बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल, गोरव वाळणारा सुद्धा म्हणतोय, नाही का? हरिप्राप्तीशी उपाय धरावे, संताचे ते पाय, तेने साधती साधन तुटती भवाचे बंध. संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती. आता वेदाच्या पुढं शास्त्र नाही, प्रमाण नाही. आता गीता प्रमाण आहे, पण गीता म्हणजे वेदाला सोडून नाही ना. वेद प्रतिपाद्या, बरोबर. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, म्हणजे वेदाचं प्रतिपादन विषय म्हणजे गीता आहे. म्हणजे आपण जे साधन करतो हे वेदाला मान्य आहे. जे आपल्याला आजही समजा आज आपल्याला एखाद्याला मुक्त व्हायचं आहे, जीवन कृतार्थ करायचं आहे, हे जन्म मरणाचं चक्र थांबवायचं आहे, दुःख नष्ट करायचं आहे. पण दुःख नष्ट करण्याकरता प्रयत्न आपले काय बंद आहे का? आपण एवढं पळतो, काय करता पळतो? दुःख नष्ट करण्याकरताच आहे. रात्रंदिवस आपण पळतो सुखी होण्याकरताच आहे ना. पैसा मिळन, नोकरी मिळन, काय जे प्रयत्न चालू आहे सुखी होण्याकरता नाही काय आपले आहे. पण हे समूळ दुःखाचा नाश करत नाही. एखाद्याने केस काढून टाकले, समूळ संपले का ते? हजामत केली खरडून, सकाळी लगेच दुसरीला फोटात येते. म्हणजे एक दुःख आपण हे केलं का दुसरं दुःख लगेच उगत आहे. आपलं दुःख प्रयत्न करताच प्रयत्न आहे, पण समूळ दुःखाचा नाश होत नाही. समूळ दुःखाचा नाश ज्याला करायचा त्याला ह्या संतांच्या मार्गाने जा. कारण त्यांचं झालंय ना. आजी संसार सुफळ झाला लिखेले पाय विठोबाची. जन्म आलो त्याची आजी फळ झाले साची. ताकद आहे का आपली कोणाची? किती पैशावाल्याची असे इथं हात ठेवून म्हणायची जीवन कृतार्थ झालं. आज जरी बोलवलं तरी निघायची तयारी. आज नाही, आत्ता जरी लगेच निरोप आला तर निघायची तयारी. तो मुक्तच झाला ना. आपली काय, आपलं लय गोताड आहे अजून. सांगणारच आहे तो, ऐकणारच काय नाही का. संतांचं तसं नाही ना. बोलवून आलं का निघाले नाथ बाबा, लगेच निघाले ना, लगेच तयारी ना, लगेच समाधीची तयारी. ज्ञानेश्वर महाराज किती वर्षामध्ये तयारी, आता आपली किती झाली. पुढं तयारी आपली एवढा परमार्थ करून का? आपण बोधरूप झालेलो नाही, आपला निश्चय झालेला नाही, मुक्त झालेलो नाही. आपण ज्या दिवशी आपण मुक्त होऊ त्या दिवशी आपलं याचं काय काम राहणार आहे? हे शरीर मुक्त होण्याकरताच.
देवी दिला देह भजना गोमाटा. देहात असताना मुक्ती मिळाली पाहिजे, मेल्यावर मुक्ती संतांना मान्य नाही. आपण लिहितोय स्वर्गवासी कैलासवासी, सांगायला कोणी आलं नाही, कुठं गेला बिचारा काय नाही, परंतु आपण लिहितो वैकुंठवासी नाही का. देहात असताना जीवनमुक्त अवस्था आपण बघितलेली आपल्या भागामध्ये. ब्रह्मनिष्ठ महापुरुष विधी महात्मे होऊन गेलेत, प्रत्यक्ष आजही आहेत. मग हे ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्याला संतांकडे जावं लागेल, सेवा करावं लागेल. ह्या काळात आपण ग्रस्ती कोणाची सेवा करणार, कुठं जाणार. आपल्याला इथं यायला 1 तासभर कसं तरी आलोय आपण, दिवसभर कष्ट केलेले. म्हटले चला थोडं प्रवचने, चला काहीतरी आपल्या पदरात पडन, नाही काही तर श्रवणे कीर्तने झाली ती पावन. भगवंताचं काहीतरी कानावर तर येईन, काहीतरी अंतकरणावर पुण्य तर होईन, मार्ग तर कळन आपल्याला संतांचा. म्हणून आपण आणि बाबा म्हणायचे याची काय सेवा करता. भगवंताची भक्ती केली, सेवा केली, तीच सेवा, आणि तीच सेवा आपल्याला त्या ज्ञानाकडे घेऊन जाईल. काकड्यामध्ये अभंग आहे ना, भक्तीची या पोटी बोध म्हणजेच ज्ञान. भक्ती केली का ज्ञान आपल्याकडे येणार म्हणजे येणार. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येत. ज्ञान आपल्याला तो पांडुरंग परमात्माच आपणची देव, अरे तोच एखाद्या संतांचं रूप धरून आपल्यापर्यंत येईल. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला. पण आपल्याला काय, आपल्या अंतकरणात देव साठवायला जागा पाहिजे ना. देव न लगे देव. पाहतो अभंग लय भारी आहे. तो कोबर आहे म्हणते उधार घ्या, ते म्हणले उधार नाही काहीच नाही. उधार म्हणल्यावर तर म्हणले खरा असं का नसन. आपण एखादा जरी आला तर आपल्याला शंका येते ना, मग एवढं कसं काय स्वस्त देतो बा, नाही का. कसं आहे, आणि आपलं अंतकरण पहिलंच काटोकाट भरेल या गचपानाना. आणि देव साठवायला तर अंतकरण शुद्ध लागत असतं. देव शुद्ध का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तिथे. आज आपण सामान्य आहोत, म्हणून आपण स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. कुठेतरी भक्ती केली पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे. साधू संतांची सेवा, आईवडिलांची सेवेना पुण्य प्राप्त होत असतं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव, फक्त तो पावर कमी करून आलाय. पण आपल्याला संत म्हणलं का तो माणूस दिसतो, म्हणजे आपल्यासारखाच काय फरक आहे तरी. काय फरक काय बरं. तो कोबरा ज्या वेळेस देत असतील त्यावेळेस काही लोक त्यांना जगद्गुरू म्हणत असतील काय. आपल्याला माहिती चरित्र, आपण लहानपणापासून ज्ञानेश्वर महाराज, नाथबाबा, अहो लोकांनी मारलं त्यांना, जावं सेवा करायचं कुठं राहिलं, सेवा करायचं कुठं राहिलं. म्हणून भगवंताची जरी सेवा केली तरी संत आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याला तो प्रसाद देतात. पण त्याच्याकरता सेवा हा दरवाजा सांगितला. जेत ज्ञानाचा कुरटा सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुभटा वळवण. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणजे एक महापुरुष होऊन गेले. त्यांचं चरित्र जर वाचलं तर आपल्याला कळतं काय सेवा केली. नाथबाबांचं तर आपण ऐकले चरित्र, कथा काय सेवा आहे महाराज. नाथबाबांची सेवा म्हणजे सामान्य सेवा नाही ना. 10-11 वर्षाच्या वयात सगळ्याचा त्याग करून तिथं गडावर स्वामींकडे आली. स्वामींची काय सेवा केली. त्या सेवेतून उत्तीर्ण होण्याकरता तर मग या सुखाकाराने देव वेडावला. देवाला ती इतकी सेवा झाली, संतांची सेवा केली तरी देवालाच प्राप्त होती. भगवान परमात्मा श्रीखंड्याच्या रूपानं यावं लागलं सेवेतून उतराय होण्याकरता. सेवा आहे. सेवेना काय होतं, अंतकरण शुद्ध होतं. सेवेना इथं बसून अभिमान वाढू शकतो, पण एखादं मंदिर झाडलं त्याला अभिमान होईल का? नाही म्हणणार त्याला. त्याला नाही काही म्हणता येऊ द्या. अभिमान सेवेना नष्ट होत असतो. पांडवाच्या यज्ञात भगवान परमात्मा पत्रवाळ्या उचलायचं काम करतात आणि आपल्याला तर वाकवायचंही होतंय. देव योगेश्वर भगवान परमात्मा जगाचा मालक, त्याच्या सत्तेशिवाय पान हलत नाही. तो पत्रवाळ्या सेवा आहे. सेवेना अंतकरण शुद्ध होतं. गोंदवलेकर महाराजांनी 9 महिने पतिव्रतेसारखी सद्गुरूंची सेवा केली. इतकी सेवा केली का ते आईवडिलांना विसरले, सगळ्याला विसरून गेले. अहो त्या सेवेनंच त्यांचं अंतकरण शुद्ध झालं. आपल्याला चिंतन करून अंतकरण शुद्ध करावं लागतं, तेव्हा कुठं आपल्या डोळ्याला पाणी येते. तो बी शुद्ध अंतकरणाचा असला तर. सेवेनाच अंतकरण असं पवित्र झालं होतं.
मग चांगल्या जमिनीमध्ये कांदे लावल्यावर चांगलेच येतील आणि काँग्रेसमध्ये लावल्यावर काय सोयवार येतील कधी नाही. निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण. आईलचे कपडे जर तुमच्याकडे धुवायला गेले काय करील साबण, नाही पाणी त्याला चांगलं पाहिजे. म्हणून अंतकरण शुद्ध होतं सेवेना. आणि मग त्याला काय ते ज्ञानाचा कुरुठा सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सोभटावळ तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. संतांकडे जायचं तर आपली पाटीलकी तिथं चालत नाही. खऱ्या संतांकडे संतांना काय करायचं आपल्या श्रीमंतीचं, आपल्या पैशाचं, आपल्या याचं काय. संतांचा विषय चालला इथं. हा विषय इथं शब्द संत शब्द वापरलाय. संत शब्दच असा आहे ना, त्याला काहीच नाही, कुठं उपाधीच नाही त्याला, पूर्ण ब्रह्मची ती संतांची. म्हणून तुकोबारायच्या गात्या संत शब्दावर जास्त आहे जोरी. संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास तेची माझी हित. चकार आलाय तिथं. चकार आला मोकार राहतो हा चकारले. जिथं चकारी नाभंगामध्ये तिथं सगळ्याची व्यावृत्ती होती. तिथं बाकी दुसरं काहीच चालत नाही शास्त्रामध्ये. असं आहे चकार आला का बाकीच्याची सगळी व्यावृत्ती म्हणजे फक्त माझं हित करणारे कोणी संत आहे तेची. दुसरं संत आपलं म्हणजे आईबाप नाही. आईबाप काय करतील आपल्याला चांगल्या मार्गाला लावतील. ते मुक्त झालेले असतील तर मग आपल्याला उपदेश करतील. मदाला मातेसारखी, ऋषभदेवांसारखी. माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण रवी दीप हिरा दावी ते देखणे अदृश्य दर्शने संताची. तापली चंदन निववितो कोडी त्रिगुण तो काढी संत संग. हा संत संग फार दुर्लभ आहे कलियुगामध्ये. संताच्या वचने वारी जन्म दुःख हे प्रमाण लागत होतं आपल्याला इथं. संतांच्या वचनानं काय होतं, गुरुवचनानं आपलं अज्ञान नष्ट होतं. येणे वचन तेजो कार्य म्हटले संतांचं, पण आपली त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. कारण याच्या पुढचा श्लोक असा आहे का श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान कोणाला प्राप्त होतं, श्रद्धा पाहिजे ना. श्रद्धा नसले तर काय. किती शबरीची श्रद्धा होती सद्गुरूंवर. काय शबरीची श्रद्धाच घ्यायची आपण, नाही दुसरं काय घे. शबरी मातेकडून मातंग ऋषीनं सांगितलं होतं तुला भगवंताचं दर्शन होईन म्हणजे होईन. गुरुवचनावर त्याला विश्वास ठेवला. किती दिवस कायच मग तरी झाली 3. आपण म्हणून कायच येतो बाबा आज येतो काय खरंय, दुसरा गुरु पाहू आपण, नाही का. अहो तिचे पार जळमट झाली होती, नाही हल्ली श्रद्धा तिच्यावाली. त्यावेळेस जपी तपी मुनी काय कमी होते का तिथं. ते गेले निघून. मातंग ऋषी म्हणले माझं कार्य संपलं, मी वैकुंठाला चाललो, पण तुला कुठंच जायची गरज नाही. भगवान परमात्म्याचं दर्शन तुला इथं होईन म्हणले. सगुण दर्शन होईन आणि निर्गुण साक्षात्कार सुद्धा. तिनं सांगितलं पण मी तो पाहिलाच नाही तर मला कळायचं कसं. अरे म्हणले इतर दुसरा पुरुषच येणार नाही म्हणले, येईन तो प्रभू रामचंद्रच येईन म्हणले. किती दिवस विश्वास ठेवला तिनं. श्रद्धावान लभते. निळोबारायांची श्रद्धा हलून पाहिली होती. पिंपळनेरला निळोबारायांनी ज्यावेळेस अनुष्ठान केलं, कशा करता, सद्गुरूंच्या कृपे करता, ह्या ज्ञाना करता, त्यावेळेस 43 दिवस अनुष्ठान, अन्न नाही पाणी नाही, ह्या ज्ञाना करता. मग सामान्य परमार्थ काय त्यांच्या कानावर आला नसं का. ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचलं, संतांचं सगळं श्रवण केलं आणि मग मुमुक्षत्व प्राप्त झालं त्यांना. काय मी उद्धार पाहिजे, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. अंतकरणात तळमळ उत्पन्न झाली, याला मुमुक्षत्व म्हणतात. एखाद्या दिवशी जरा असे कांदे लावले आणि लाईट नाही आली तर आपल्याला झोप नाही येत. हा बरोबर आहे का नाही. एखादी ड्युटी बुडवल्यावर तसं निळोबारायला भगवंताच्या साक्षात्काराकरता तळमळ उत्पन्न झाली आणि 42 दिवस अनुष्ठान केल्यानंतर पांडुरंग परमात्मा समोर येऊन उभे राहिले. म्हणजे निळोबा माग तुला काय मागायचं. आपल्याला सेवेवर विषय चालू आहे, श्रद्धेवर विषय चालू आहे, ज्ञानावर विषय चालू आहे. पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष आले म्हणले निळोबा मी आलोय म्हणले. डोळे उघड. निळोबाने डोळे उघडले, पाहिले
निळोबा राय म्हणले तुझं लागी येथे बोलविले कोणी प्रार्थल्या वाचोनी अरे म्हणले तुला कोणा बोलवलं मी तर तुका याचा धावा करीत असे मला सद्गुरू पाहिजे कारण संप्रदाय असा आहे सद्गुरूशिवाय ज्ञान नाही ना देव प्रत्यक्ष ज्ञान द्यायला मोकळा नाही अरे म्हणले काहीतरी वर माग एक तर कोणाला मी प्रसन्नच होत नाही बेट्या म्हणले तुला प्रत्यक्ष सगुण दर्शनी काहीतरी माग त्याला म्हणले नाही मला काहीच नाही लागत तो काही याचा अर्थ मला सद्गुरू तो कोब्बार आहे पाहिजे म्हणजे पाहिलं नाही काय गुरुवी भक्ती आहे नाही का किती भक्त होऊन गेले असतील पण आज निळोबा राहायचं का श्रद्धावान लभते ज्ञान श्रद्धा ठेवली मला पांडुरंगाला परत जावं लागलं वैकुंठात तुकोबा राहायला म्हणले गिरे काय आठवत तुम्हालाच जावं लागेल म्हणले त्यावेळेस जगद्गुरु तुकोबा राय विना चिपळ्या भजन चालू आहे आले आणि हात ठेवेला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी शक्तिपाताचे बरेचसे प्रकार आहे नाही का एखाद्या ब्रह्मनिष्ठ महापुरुषांना मस्तकावर हात ठेवला तरी एखाद्याला तो आत्मबोध प्राप्त होतो एखाद्याला नुसतं पाहिलं कृपा दृष्टी अवलोकिली आपल्यापदी शक्तिपाताचे बरेच प्रकार आहेत कोणी मंत्रशक्ती ना मंत्र देतात त्याचे परंपरा जशी असेल जशी असेल तसं जे श्रद्धा पाहिजे निष्ठा पाहिजे मग ते ज्ञान आपल्याला संत देतात ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं का आपल्याला विवेक प्राप्त होतो आपलं स्वरूप नेमकं काय आपण यालाच नावालाच यालाच अज्ञानामध्ये देहावरच आहे आपण देहालाच देह गेला का गेले म्हणले ते बसले रडत संत तसं नाही म्हणते त्यांनी देह ठेवला म्हणले त्यांनी समाधी घेतली किती फरक आहे आपण म्हणले काका गेले बसले रडत नाही गेलं नेमकं काय गेलं म्हणजे विचार नाही ज्ञान नाही हे ज्ञान ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होतं त्यावेळेस आपल्याला विचार प्राप्त होतो विवेक प्राप्त होतो वैराग्य प्राप्त होतं का आपलं नेमकं स्वरूप काय आहे स्वस्वरूपाचं ज्ञान संत आपल्याला देतात आपलं नेमकं स्वरूप काय शरीर येतं आपलं स्वरूप नाहीच जुने लोक सुद्धा म्हणते की एखादं रडत काय रडत आत्मा कुठं मरत असतो काय म्हणजे परंपरेनं तिने ऐकलेलं असतं कुठंतरी आत्मा मरत नाही आत्मा जन्मत नाही पण आपलं स्वरूप नेमकं काय मग शरीर तर आपलं नाहीच आपल्याला मान्य करावं लागेल देह आहे काळाचे धन काळाचं म्हणजे पंचमहाभूताचं शरीर आहे हे जे शरीर माझं म्हणतोय ना हे आपलं नाही आहे हे भाडोत्री आहे आपल्याला लाईट गेले ते आपण भाड्यानं आणतो ना ते मशीन जनरेटर तसं हे मशीन आपल्याला भाडोत्री मिळालेलं आहे आणि क्षणभंगूर आहे हे काय याची गॅरंटी नाही कधी पडन याची आहे तोपर्यंत आपलं काम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं काम काय काम करून घ्यायचं आयुष्याच्या साधने सच्चिदानंदपदी म्हणजेच मुक्त होणं म्हणजे ते ज्ञानसंत आपल्याला त्यात बाबा रे तू हे 3.5 हाताचं शरीर नाहीये कबीरदास सुद्धा म्हणतात आऊट हात का मानव देह अल्लाह ने खाया पिया सुख से सोया नाहक जमाना बंदे हुशार आऊट हात म्हणजे 3.5 हात कोणी मोजा आपलं शरीर 3.5 हात आहे पण आपल्या हाताने मोजायचं दुसऱ्याच्या नाही 3.5 हातच भरणार ते हे शरीर आपल्याला देवाना जे दिलंय देवे दिला देह भजना गोमटा भजन कोणतं करायचं नेमकं म्हणून जाण तेने गुरु भजीचे तेने कार्य व्हायचे जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा स्वस्वरूपाचं चिंतन करायचं आपण नेमकं कोण आहे मग संत आपल्याला तेच ज्ञान देतात की तू ब्रह्मस्वरूप आहे अनुग्रह म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय बोध म्हणजे काय दीक्षा म्हणजे काय उपदेश म्हणजे काय ते ज्ञान त्या ज्ञानानं आपल्याला आपलं स्वरूप कळतंय आपल्याच मुलाचं रास नाव विचारत ठेवलं तर आपल्याला ब्राह्मणाकडे जावं लागतं का नाही तो सांगन ते नाव आपण ठेवतो तसं आपलं नेमकं स्वरूप काय आता आपण लय सामान्य आपल्या जवळ चांगदेव बाबाचं उदाहरण मुक्ताबाईचं याच्यापेक्षा काय मोठं उदाहरण असू शकतं चांगदेव म्हणे आजी जन्मा हा कोणता जन्म आहे मग हा अध्यात्मातला जन्म आहे गुरुपुत्र झालो याच्यापेक्षा कोणतं मोठं प्रमाण आहे मुक्ताबाईचं वय काय ज्ञानाला वय असतं का ज्ञानेश्वर महाराजांचं वय काय सगळे संत माऊली म्हणतात आई सगळ्यांची आई का त्याला ज्ञानवृद्ध म्हणतात आपण वयोवृद्धालाच मोठं म्हणतो ते ज्ञानवृद्ध आहे माऊली विवेकानंद
रामकृष्ण परमहंस. म्हणजे हे संत मंडळी आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान देतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो, म्हणून ते म्हणते सकाळी तीर्थे कोणत्या याच दृष्टिकोनातून सगळं माझं काय जे सर्वस्व असन ते म्हणजे निवृत्ती दादा आहे, श्री गुरु आहे. ते ज्ञान आपल्याला जर प्राप्त झालं, तो बोध आपल्याला प्राप्त झालं, त्याचा जर आपण विचार केला, त्याचं जर चिंतन केलं त्या नामाचं, काय होणार नाही. मग काय नो हे केले का सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पा. काय होणार नाही पांडुरंगाचं चिंतन केल्यावर. पण वहीन का नाही, वहीन का नाही, वहीन का नाही, हा संशय आपल्या ठिकाणी. याच्यासारखा आता पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे. ते पूर्वीच्या काळामध्ये जावई गेला, असे दहावीचे घरं होते ते शेरवाशीचे, तो बसला. आता जावई म्हणले आता काय सासूला काय काही साधा आनंद असतो का काय नाही, ते काहीतरी ठेवून यांना तर गाण राखी जावायचा मान असं काहीतरी पूर्वी त्या बाया गाणं म्हणायच्या. मग ते पोळ्याचा स्वयंपाक केला आणि ते जावई जेवायला बसला. आता ते वर काहीतरी पाल फिरत होती आणि ते जावायला ती गुळवणी दिसली त्या थाळ्यामध्ये आणि त्यात थोडा संशय उत्पन्न झाला का नेमकं काय हे पाल. आता ती तिथून बाजूला सरकली असेल ना, हा नंतर पाल गेले याचे दिसना ना, पण ते मनात संशय आला ना, तो जेवला पण त्याच्या मनामध्ये ती तसंच राहिली, पाल गेली कुठं असेल. संशयाला काय लागत, संशयानं घर केल्यावर काहीचे काही होत असतं. आणि मग त्याच्या ते मनात राहिलं, त्याला ते झुरणी लागली, थोडं मनामध्ये राहिलं ना, त्याला असं वाटतं पाल आपल्या पोटात तर नसन गेली, परत काय सापडले नाही त्याला. आणि मग त्याच्या मनातच राहिलं. ते हळूहळू तो जेवण कमी जायला लागलं, भलं मोठं पोट झालं. असं कोणाला विचारायचं ह्या डॉक्टर का. आता डॉक्टरने सगळं कायलं, ते मध्ये काही सापडा ना, आता नव्हतंच ना, पण मनामध्ये संशय होता ना, पार हैराण झाला तो. असा झाला पार, सगळे बघत बिगत सगळे तोडगी केले. शेवट कोणाला बी रस्त्यानं हाक मारायचं, ओ इकडे या, असं असे मला उपाय सांगा. सगळे उपाय सांगल्यानंतर एक साधू महात्मे तिथून चालले होते आणि मग त्यांना विचारलं असं आहे बाबा. त्यांनी सांगितलं तुझं काम लय सोपं आहे म्हणले, उद्या सकाळी सकाळी ये म्हणले आश्रमावर तू. आणि पोटी गेला सकाळी आणि ते त्याचं भलं असं मोठं पोटं व्हायलं होतं. येणे अगोदरच नियोजन करून एका टोकरीमध्ये ते एक पाल 2-3 पिल्लं अशी हे करून सगळं तयारी करून ठेवली. याला सांगितलं तुला मी औषध देतो म्हणले. आता त्यांना सगळं ते बाहेर येईन, पण तुला पाव व्हायचा नाही म्हणले. डोळे बांधून घे. त्याचे डोळे बांधले, त्याला औषध दिलं, ते बदा सगळं पडलं. आता ते सगळं नियोजन होतं, त्याला उचकून दाखवलं, हे पाय म्हणले. एक पाल आणि 3 पिल्लं बाहेर पडले म्हणजे. तो म्हणला आता मला मोकळं वाटायला लागलं म्हणजे त्याला लगेच तिथंच मोकळा झाला तो. साधू म्हणले तू मोकळाच झाला आता तुला काहीच अडचण. हा ना म्हणले मला हलकं वाटायला लागलं म्हणले. आता म्हणजे काय झालंय आपल्याला ते झाले जेने भ्रांतीपासून घेतली. गुरुवाक्य म्हणत होतले आत्मस्वरूपी घातले. आपल्याला भ्रांती, मी देह, मी आमका, मी मरतोय, मला दुःख, मला आमका आजार तमका आजार. संत सांगतात अमर आहा. अरे तू सच्चिदानंद स्वरूप आहे, तू मरणारा नाही आहे, तू अमर आहे. तुझं स्वरूप तुला ज्ञान नाही. अज्ञानामुळे ह्या नासक्या कुचक्या शरीराला माझं स्वरूप समजून रडत बसतो, तू सुख दुःख करतो. पण आपलंच नाही, बायको आजारी पडली तरी हा रडतो का. संबंध जोडला ना देहाशी. मग त्याची जशी भ्रांती गेली तशी आपली भ्रांती घालवता संत. वास्तविक पाल त्याच्या पोटात पाल होती का, तो कोणाच ऐकत नव्हता ना. तसं आपल्या मनावर अनंत जन्माचे संस्कार झाले. किती फिरत आलोय आपण, दुरोनी आलो, दुःख झाले दारून, यावया येथवरी होते हेच एक कर. दुर्लभी भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. मग संतांचं दर्शन झालं, वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं. आता चिंतनाला लागला, आता श्रद्धा ठेवली आणि चिंतनाला हळूहळू त्याच्या अंतःकरणात बदल व्हायला लागला. गुरु वचने फुटली, माता भक्ती भेटली. बरोबर
तिने मार्ग दाविला नरहरी रामा गोविंद. अंतकरण शुद्ध व्हायला लागलं त्याच्यामध्ये. अंतकरण शुद्ध झालं का ज्ञानेश्वरी वाचावं वाटते, कारण ती सत्वगुणात येते. चिंतनानं काय होतं, सत्वगुण प्राप्त होतो. तमोगुणवाल्याला ही अजिबात मेळ नाही खायचं. रजोगुणवाला तरी थोडा बसन, तमोगुणवाल्याला ते वेगळं पाहिजे, वाजणार काहीतरी वेगळं पाहिजे, नाही का. तमोगुणाचे लक्षणच वेगळे. रजोगुणवाला तिकडं चालतो आणि इकडं चालतो. जत्रा असली तरी चालतं आणि कीर्तनही चालतं त्याला. पण तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ. सत्वगुणवाला इकडे इकडे अजिबात भटकायचं. त्याच्याकडे विवेक असतो, त्याला माहिती आयुष्य किती घे. आयुष्य जात आहे पहा, काळ जप तसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. काय आहे, एखादी चांगली व्यक्ती गेली का आपलं वैराग्य प्राप्त होतं. आपलं वैराग्य कसं असतं, स्मशान वैराग्य असतं. आता आमच्या इथं दिवाळीच्या दिवशी एक पोरगा गेला, तरुण पोरगा. नवी गाडी आणली 10-11-12 लाखाची, पूजा बिजा सगळं असं वेगळाच आनंद. सामान्य परिस्थितीतून गेल्याला मोठं कार्यालय बांधलं आणि काय नाही, मंडळीला सांगितलं. ती कपडे घालीत होती सासूरवाडीला पोच करायला. नवी गाडी म्हणले, त्याची काय वेगळाच आनंदात असं. फक्त लाईट लागली नाही म्हणून ते आकडा हलून येतो म्हणले फक्त मी. तरुण पोरगा असा एकदम चांगला, शेजारीच आमचा. आकडा हलवायला गेला आणि काय गलती झाली. मला वाटतं तुम्ही तिकडेच होते, त्या दिवशी झालं, त्या दिवशी कोणतरी आलं होतं. ते नेमकं सगळं त्याच्या अंगावर आलं आणि तो जागेवर गेला. राहिलं ना सगळं जागेवर. ज्याच्या करता भगवान परमात्म्यानं आपल्याला हे सगळं आयुष्य दिलं, हे चांगलं शरीर दिलं, कशा करता गेलं, देवाच्या दर्शनाकरता, भक्ती करता, हे सगळं गबाळ गोळा केलं, पण ते जागेवरच राहिलं ना. ज्याच्या करता जे आता पुन्हा मनुष्य जन्म आहे का लगेच. बहुता दिवसा फेरा आला या, लय फिरून फिरून यावा लागत आहे. लगेच मनुष्य जन्म नाही. तो कोणाला योगभ्रष्टाला आहे, योगभ्रष्टाला आहे. योगभ्रष्टाला एका मुक्कामानंतर प्राप्त होत असतात. तात्पर्य आपल्याला ज्ञान देता संतात. म्हणून काय सांगू आता, संतांचे माझं निरंतर जागविती, काय द्यावे त्याची व्हावे उतरा, ठेवीत हा पायी दुसरं किती द्या तुम्ही, एक दिवस संपणार आहे ती. किती द्या, किती हुंडा द्या, नाही तर पार काही द्या, कधीतरी ते संपणार आहे. पण ही वस्तू अशी आहे, ही जर प्राप्त झाली ना, पायोजी महिने हे महाराज म्हणत असत्या गवळा, दिन दिन बढतच. हा आनंद. हुंडा किती दिवस पुरण, किती दिवस पुरण, लई हुंडा दिला, देऊ नये असे मग दिला तर चांगलंच. पण हे ज्ञान मिळालं पाहिजे आपल्याला. हे खरं दान आहे. बाबा म्हणतात ना, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लिंता, डुबने को. अन्नदान सुद्धा श्रेष्ठ आहे, पण तात्पुरती तृप्तता आहे. सकाळी जेवलं, आता परत जेवायचं आहे म्हणजे भूक लागती, पण तृप्तता आहे. कारण ते काय, हे भरलं का आपण नको म्हणते. पण ज्ञानदान असं आहे, कायमची तृप्तता करते. ज्ञान असं आहे ना, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीला ज्ञानाला डोक्यावर घेतलं, तुकोबरायांनी भक्तीला डोक्यावर घेतलंय. पण भक्ती आणि ज्ञान एकामेकाला सोडून नाही, हे एकच मुला लेकराचं नातं आहे त्यांच्यावाला. म्हणून ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं ना, तर ज्ञानाला जीव मुक्त होते, कधीच संपत नाही. बरं समजा दोघं जण भाऊ आहे, एकानं आयुष्यभर परमार्थ केला, एक चुकीच्या मार्गाला गेला, आणि वायली निघायच्या दिवशी मग काही कोणी सोडित नसतं. सोडीन अजिबात नाही, सांडशीवरून भांडत आहेत. आणि इकडे काकड्या धन दारा पुत्र काही जाणं नाही का. आणि मग ते म्हणले, अरे तो आयुष्यभर परमार्थ केला म्हणले, वाऱ्या केल्या, भजन केलं म्हणले, तो जेवढं पुण्य कमावलं त्यातलं निम दे ना म्हणले वाटून. देता येईन वाटून? नाही ना, ते वाटत घेता येत नाही ना. तोच फटका त्या वाल्याला बसला होता. बाई काय बसला होता त्याच्यामध्ये वाटा नाही घेता येत ना, याच्यामध्ये सगळ्यात वाटा आहे. म्हणून हे ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे. याच्यापेक्षा दुसरा वर्ष दान कोणतंच नाही. ज्ञानानं काय होतं, जीव शांत होतो, स्थिर होतो, मुक्त होतो. पुन्हा जन्म नाही येणे ऐशी केले, आता कैसे येणे जाणे, सहज खुंटले आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या. सकाळ सांगावी विनंती माझी. देहात असतानाच मुक्त झाली. अभंग काय गेल्या वर्षी आहे काय, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा गावाला म्हणजे कुठं, तुकोबरायांचा अभंग एक.
माहेरला जाणं म्हणजे काय आहे? माहेरला जाणं म्हणजे काही दुःख आहे का? माहेरला जाताना लवकर आवरतं. तसं आपल्याला सुद्धा हे शरीर ठेवल्यानंतर कुठं जायचं आहे, अरे हेच ज्ञान संत देतात, बाकी काय वेगळं त्यात. पांडुरंगाकडे जायचं, भगवंत स्वरूपाला जायचं, मुक्त व्हायचं या स्वस्वरूपाशी. वैकुंठ म्हणजे तरी काय, कुठं जायचं, त्या स्वरूपाशी एकरूप होणं. आणि पांडुरंगाकडे जायचं म्हणलं रडायची काही गरज आहे का? पण अज्ञान आहे आपल्याला असं मरलं म्हणजे काय, यम लय हानतीन काय म्हणजे असं काय. तसं यमाचा पाहू ना प्राणी. अरे ज्याला संत भेटले त्याचं गिराईकच वेगळं. ते भगवान परमात्मा जया आदरे पूजिले, पांडुरंगी विमानस्त केले प्रयाण प्रसंगी. भगवान परमात्मा स्वतः न्यायला येतो ना, आणि तिथे आपण फाशी नाही. तो भगवान परमात्म्याची गिराईक आहे आपण का काय यमाची गिराईक आहे थोडीची? काय घाबरायचं आणि रडायचं काम आहे? माहेरला जायचं आपल्याला. म्हणजे आता यांना माहेर आहे, पण आपल्याला माझी माहेर पांडुरंगाकडे जाणं आपल्या सगळ्यांना माहेर आहे. सगळ्यांचा मायबाप रोज म्हणतो माये जगन्नाथ बापाच्या. अहो हाच संबंध संत जोडून देतात. पद्मनाभ जोडी उजळले भाग्य. आता आपल्याला असं वाटतं का बरं, संत भेटले आपल्या जीवनात, ज्ञान प्राप्त झालं, आपलं भाग्य उदयाला आलं, उजळ, असं वाटतं का खरं आपल्याला? का नाही वाटत? फुकाट मिळालं म्हणून. घासेल कुठे आपण त्याच्याकरता? काय केलंय नाही का? आपण जर त्याच्याकरता सेवा केली ना, मग आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळत असतं. महिनाभर ड्युटी करणाऱ्याला त्या पगाराचं महत्त्व कळलं. महिनाभर त्यांना कष्ट घाम गाळलेले, कांद्याचे पैसे झाले म्हणजे काय फुकाट झाले काय? पहाटे उठून पाणी भरावं लागत. आणि पहाटे थंडी काय असते, जे पाणी भरतो त्याला विचार. पहाटे उठणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? ते शेतकऱ्याला, आता त्यांना लय वाटतं शेतकऱ्याला लय पैसे भेटून राहिले, पण शेतकऱ्याचे कष्ट कोणाला माहिती आहे का? त्यालाच माहिती बिचाऱ्याला. त्या माता मावल्या किती कष्ट घेतात. तात्पर्य आपल्याला त्या उजळले भाग्य आता अवघी चिंता. महत्वाचा मुद्दा, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी आला. म्हणजे काय हो, हा जो नाळ असतो ना, नाळ एकदा तुटला कनेक्शन लगेच कट होत असतं, तोपर्यंत सगळं त्याच्यातून असतं आपल्याला. तसं संत ते परत जोडून देतात, त्या वायरी तुटलेल्या भगवंताची संबंध परत जोडून देतात. बोधाद्वारे, आत्मबोधाद्वारे, ज्ञानाद्वारे. का तू कोण आहे? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही. अरे खरं नातं कोणाशी? आपल्याला देवाशी. आणि ते नातं विसरलं म्हणून आयुष्यभर रडावं लागतंय आपल्याला. संत रडलेले काय दिसलं? सदा नाम करू हरी कथा, तेने सदा चित्ता. आता ते मोबाईलवर आलं होतं पा मागच्या आठवड्यात, मांदळीच्या बाबांचं भजन जिने ऐकलं असन. अहो ते भजन ऐकून माणसाचं अंतकरणाला पाजर फुटतोय. काय स्थिती असन आत्माराम बाबा मांदळीची. आलं होतं ना आता, त्याने भजन आलं होतं त्याच्यावर, आणि ते भजन तंद्रीत होते बाबा. विधी अवस्थेत, विधी महात्म्याचं काय? तूच करता आणि करविता, घे 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 हरिनाम घे, दोन अभंग. काय जबरदस्त महात्म्याची वाणीच अशी पॉवरफुल आहे ना. पवित्रत्व देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व का. नाही का? म्हणजे संबंध जर देवाशी जोडला तर आतमधून जे निघत ते भगवंतच बोलत असतो. तो का म्हणे माझी कोणी प्रसादा वाचून तुमची या विठ्ठले, उजळले भाग्यात अवघी चिंता वारली. हे ज्ञान जर प्राप्त झालं, सेवा जर घडली, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपले. आणि मग ते ज्ञान प्राप्त झालं. ते ज्ञान मुरलं पाहिजे. परत लोणचं किती दिवसात मुरतं? घातल्या मुरतं का? साधकाचा सिद्ध होत असतो बरं का. सुनस सासू होत असती, पण लगेच होती का मावशी? त्याला नांदावं लागत असतं. बरोबर आहे का नाही? तुम्ही सुद्धा एक दिवस सून होत्या का? सिद्ध महापुरुष हे साधकाचा सिद्ध होत असतो. आता संत जे झाले, पण त्याला काय करावं लागतं? पडोनी राहीन ते ठाई, उगाच संत. मग सासूला मारलं तरी तिथं सहन करावं लागतं.
एक दिवस तीच मालकीन होत असती. ती काय डायरेक्ट वरून नाही येत सासू. साधनेनंच आपल्याला जावं लागत. साधना करता करता कधी आपण ब्रह्मस्वरूप होतो आपल्यालाही कळणार नाही. पण चिंतन केलं तर चिंतने चिंतने तद्रूपता. पांडुरंगाचं नामस्मरण करता 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 एक दिवस तो पांडुरंग स्वरूपच होऊन जाईल. स्वरूपानं देव होऊन जाईल. म्हणले देव कसं काय होता येईल? तू को बरं आहे काय खोटं बोलते का? तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. पण नाटी घातल्या ना भावे गावे गीत शुद्ध करोने या चित्त. नाथ बाबा म्हणले आवडीने भावे हरी तुझी चिंता त्याची नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. म्हणजे या साधनेना साधकाचा एक दिवस सिद्ध होत असतो म्हणजे मुक्त होतो. पण थांबावं लागत मुरून द्यावं लागत. ते जसं जसं मुरण तसं तसं चांगलं लागत. जसं जसं चिंतन मुरण शांत झालं पाहिजे. त्याचं शांत आला शीतळ शांतीचा वारा. त्याने सुख झाले या. अहो शांती हीच तर भगवंताचा प्रसाद आहे. काय मिळालं म्हणले शांती मिळाली. पांडुरंगांना कृपाच करून टाकली. कारण जिथं शांती तिथं देवी. दया क्षमा शांती तिथे तीच शांतीनाथ बाबांना पांडुरंगाच्या कृपेनं प्रसाद येतो. पांडुरंगाचा प्रसाद आहे. काय आपण कशाला प्रसाद म्हणतो? त्याग वैराग्य शांती क्षमा 13 अध्याय पहा तुम्ही दैवी संपत्तीचं. अभयम सत्वशुद्धी. अरे भीती नष्ट झाली पाहिजे आपल्यावाली. परमार्थ करतोय ना आपण. म्हणतो रोज मागे पुढे उभा. आणि म्हणले लय वागच भेव वाटत काकड्याला. आता आमच्याकडं तेच घरन म्हणले काय काकड्याला म्हणले लय वाघ. आता काकड्यामध्ये तेच सांगितलंय सगळं. देव उभा मागे पुढे म्हणतोय आपण. पण निश्चय कुठे? कारण आपल्याला पांडुरंग फक्त देवळातला माहिती आहे. चराचरात भरलेला म्हणतो विठू जेळी स्थळी रीता ठाव नाही उरला म्हणले. आणि मग भीती कशी काय वाटते? भीती वाटते कशी? निश्चय नाही काय. श्रद्धा कमी पडती. श्रद्धा आहे आपली पण कमी पडती. वाढली पाहिजे दिवसेंदिवस. खरंच पांडुरंग परमात्मा आहे. संतांनी सांगितलं ना आपला विश्वास आईवर पाहिजे. संतांनी सांगितलं ना देव आहे देव आहे देव आहे. हृदय मंदिरी तू देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. कुठं देव नाही बरं. कहा पग दारू देखे आले देखे तो सब. हा साक्षात्कार आहे त्या गोपीला. मैं भुली घर जाने गोरस बेचेने आई हा. आईसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्य ते तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. हे संत आता ज्या महात्म्याचं आपण प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराज म्हणतात आम्ही जनता जनार्दनाची सेवा करतो. कशात जनता जनार्दन पाहिलं आपल्यात पाहिला तिने. आमचे गुरु महाराज सहज एक दिवस त्या माळवाडीची ती मंडळी म्हणजे बरं आहे का त्यांचं ते डोळ्याचा त्रास होता. म्हणजे बरं आहे तुमच्या आशीर्वादानं. ते म्हणले आमचा काय आशीर्वाद तुम्हाला. अरे ते म्हणले जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं जे सगळं चालत असतं. म्हणजे साधूला देव कशात दिसतो? आपल्यामध्ये. जे जे भेटे भूत ते ते मानिजे. हे समस्त ही श्री वासुदेव. वासुदेव काय सांगतोय? ऐसा प्रतिती रसाचा अवतला भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोच. ज्याला सर्वत्र भगवंत दिसतो ते खरं दर्शनी. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. नाथबाबांचं प्रमाणे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप तो जे करीन ती पूजा. तो चालन ते तीर्थ. तो बोलन ते शास्त्र आहे. मग हे तात्पर्य हे ज्ञान जर आपलं मुरणं महत्वाचं आहे. याला थोडं शांत राहावं लागत. आपल्याला जर प्रसाद मिळाला कुठूनही मिळू द्या. कुठून मिळू द्या. या जगातामध्ये भरपूर संत आहेत. कुठून मिळू द्या. आपली श्रद्धा पाहिजे. कुठं श्रद्धा ठेवा. संत तत्व जास्त नाही. कुठं श्रद्धा ठेवा. त्या संतांकडून मिळालेल्या गुरुमंत्राचं चिंतन. गुरुमंत्र हाच आपलं सगळं. तेच आपलं धन. ते नाम आपण जितकं रोजचं घेऊ ना तेवढं आपलं रोजचा बॅलन्स वाढणार. त्या चिंतनानं आपल्याला एक दिवस अंतःकरण असं शांत होईल. आपलं स्थिर होईल. आणि मग पुढं अनुभव सांगितला. अनुहात वाजती टाळ.
आता हे वरचे टाळ आपल्याला माहिती, आतले टाळ कसे वाजत असते ना, कारखाने 24 तास कारखाना चालू आहे, कोणाला माहिती नाही का? आज काय बासरी वाजत नाही का कृष्णाची? ऐकोनी वेणूचा नाद. पण हे दरवाजेच बंद व्हायला तयार नाही ना आपले. म्हणजे चिंतन चालेल म्हणले. आता बऱ्याच जणांना विचारलं का चिंतन चालेल, हरिपाठ मोबाईलवर चालेल म्हणले. आता मोबाईल असं जेवण आरशात दाखवलं ना आपलं पोट भरून गाव. आता जेवायचं आहे आणि हे महाराज म्हणले कपाटात आरशात हे पाय जेवण किती काही बिन जा म्हणले निघा. तसं ठीक आहे, कानावर येईन ना, नाही असं नाही. स्वतः जर हरिपाठ केला अंतकरणापासून तर आपल्याला काहीतरी पदरात पडन ना. बरीच मंडळी म्हणत्या हरिपाठ झालं म्हणले मोबाईलवर, चिंतन चालेल म्हणले, उभे उभे चालू म्हणले. बसायला सवड कुठे? सायास करीशी हरीशी न भजशी कवन्या गुणे. का वैराग्य नाही आपल्याला? काय सांगता येतं गॅरंटी आपल्याला किती आयुष्य राहिलं आपल्याला? का आपल्याला माहिती आहे? चिंतने सरे तो काळ धन्य धन्य. आपला जितका भगवंताच्या चिंतना स्मरणात सत्कर्मात पुण्यकर्मात सेवेत जाईल ना, तो काळ आपला धन्य, बाकीचा नाही. म्हणून सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा, वळगुनी तनू मनू जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सक मग अपेक्षित जे आपुले. शेवटच्या ओळीत माऊली सांगतात, जेने अंत करण बोधले संकल्पाने. संत काय केला? बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला भ्रांती ही समूळ गेली, दिसू लागल नाचच प्रेम छंदे, चालू लागलो एका जनार्दनी, पावलो पंढरी पेठ. म्हणजे पांडुरंग स्वरूपाला प्राप्त करतोय साधन. बऱ्याच ठिकाणी बोधाचा विषय, बोध. त्या उन्मनी तुर्या दत्तात्रेयांची स्तुती माऊलीनं केली ना, पहिलं मिरोच्या शिखरी एक, त्याच्यामध्ये स्वतः सगळा हा अंतरंगाचा विषय. अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद. कुठं हा नाद आहे? परमपद म्हणजे काय? तेच मुक्ती प्राप्त होते, म्हणजे तो भगवंत स्वरूप होतो. म्हणून जीवनामध्ये सेवा घडावी. एक अंतिम ध्येय आपलं काय हे कळावं. अंतिम ध्येय ही मुक्ती प्राप्त होणं. मुक्ती प्राप्त होणं म्हणजेच भगवंताचं दर्शन. भगवंताचं दर्शन म्हणजे काय? बरं, शेवटचा मुद्दा आलो म्हणले. पंढरपूरला जाऊन गाणगापूरला जाऊन ठीक आहे, ते दर्शन आहे ठीक आहे, पण तेवढ्याना प्रमाणात बसत नाही ना. ते बसतंय का प्रमाणात? कायमचं दुःख नष्ट गेलंय झालंय का? तेवढ्यापुरतं तेवढं बरं वाटतंय. पुन्हा याच्यात गोंधळ का? जे आहे ती तर आहेच. आपल्याला असा गुण पाहिजे. तुका म्हणे त्याचे पाहिले पाय, मग दुःख जाय सर्व माझे. स्वप्नात सुद्धा पुन्हा आपल्याला दुःख शिवलं नाही पाहिजे. असं दर्शन आपल्याला ज्यावेळेस अंतकरणात भगवंताचं होईल त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. हे दर्शन सर्वात श्रेष्ठ सांगितलं. माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अहंकार लोपी द्वैत जाय. द्वैत नष्ट होत, भीती नष्ट होती आणि जीव कृतार्थ होतो, मुक्त होतो. त्याला पुन्हा दुःख नाही. म्हणले मग संतांचं जीवन पहा तुम्ही. समाजानं जरी दुःख झालं असं पण त्यांना दुःख नाही होत ना. साधूचं म्हणजे ते नारळ असतं ना सर, खोबळ्याचा नारळ. आपण म्हणजे चिटकेल नारळ, कवळं नारळ. आपण आपली स्थिती काय आहे? कवळे नारळ, पक्के चिटकेल. आणि साधू म्हणजे असा मोकळं झालेला नारळ. तेच माहिती तुम्हाला त्या उंटाचं. उंट कौट खातो म्हणले. आता कौट खातो म्हणजे तो सगळं गिळतो ना. दुसऱ्या दिवशी ते शेणातून बाहेर येतं. दुसऱ्या दिवशी ते कौट असं फोडून पाहायचं. बाबांनी वगैरे ऐकलं असं आळंदीला वगैरे पूर्वीचे जोग महाराज वगैरे दृष्टांत सांगायचे. ते जर फोडलं तर आतून रिकामं झालेलं होतं बाबा, पण वरून क्लिअर होतं ना. पटन का? ते कौट 24 तास त्याच्या पोटात होतं. शेणातून बाहेर आलं, दुसऱ्या दिवशी फोडलं पाहिलं तर आतलं पूर्ण खायला राहतं, मोकळं झालेलं असतं. वरून कौट तसंच आहे.
आपल्याला पटू न पटू पण शास्त्र सांगत आहे. तसं साधूची अवस्था आहे. साधू वरून असाच दिसतो पण आतून मोकळा झालेला असतो. लिंग देहाच्या सुटता पोटी झालो शीतळ, संदेहाच्या सुटल्या गाठी पोटी झालो शीतळ. म्हणजे आतून साधू मोकळा झालेला असतो आणि आपल्या गाठी तशाच्या अंत का लाहो करा गाठ घाला सांडा वाहू घ्या, लक्ष लावून राहा राम राम स्मरा. म्हणून ह्या ज्ञानांना काय होतं, आतमध्ये पेटत आहे. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मेत्वेशी, फिरावीला घट. तुमच्याकडे म्हणताच ना ती शेवट, थोडीला चरणी महावाक्य ध्वनी. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळीला दीप. दादा म्हणले एवढं गुरुकृपे नसताना हा अभंग स्मशानभूमीतच असतं म्हणले. साधूचं ते कुठं चालतंय याच्याबद्दल वाद नाही, पण शेवट म्हणलंय उजळीला दीप म्हणजे ज्ञान प्राप्त झालं. तुकोबाराय म्हणतात उजळीला दीप गुरु कृपे मुक्त झालं. अंतकरण आपलं स्थिर होणं, अंतकरण बोधले त्याचे संकल्प विकल्प थांबतात. दुःख का होतं आपल्याला. एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये, जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. समाधीमध्ये तरी काय होतं, हे संकल्प विकल्प थांबतात. संकल्प विकल्प सुरू झाले का जीवाला दुःख आहे. तुम्हाला सोपं सांगतो, एकदम सोपं. वेळ संपली आपली. प्रत्येक जणाला ती स्थिती काही वेळ प्राप्त होती. तुर्या झोपेतून उठल्या उठल्या प्रत्येकाला प्राप्त होती ती, पण टिकत नाही. आपली काय नाही टिकत नाही, साधूची टिकत. झोपेतून उठल्या उठल्या पा काय स्थिती आठवतं का, काही काही क्षणभर झोपेतून उठल्या उठल्या मन कसं प्रसन्न आणि शांत असतं, ती एक अवस्था आहे. पण मग लगेच ध्यानात येतं आपलं, अरे लाईट आली असं, म्हणजे काय झालं, संकल्प सुरू झाला. अरे पोरांना डबा करून द्यायचा. म्हणजे संकल्प विकल्प सुरू झालं का ती स्थिती बाद होती आणि त्याला काय होतं, लगेच मन चंचल होतं आणि त्याला सुख दुःख त्या मनाला प्राप्त होतात. तेच मन शुद्ध झालं. उन्मनीच्या सुखा पांडुरंग भेटते. ते मन जर उन्मन झालं, उन्मनी अवस्थेत गेलं, शुद्ध झालं, ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांग. म्हणजे संकल्प विकल्प बंद झाले का आतमध्ये ब्रह्म येतो. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरवी ती आरती शिष्याची. या अवस्थेपर्यंत आपल्याला जायचं आणि तो रस्ता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. काय काय नाही करू आपण, ग्रस्ती आहे. आपल्याला जे दैवत आवडन त्या दैवताची सेवा करावी, प्रामाणिकपणे करावी, अंतकरणापासून करावी. तोच पांडुरंग परमात्मा आसन, रामासन, कृष्णासन, देवी आसन, गणपती आसन एक दिवस आपल्यावर कृपा करेल. एखादा ब्रह्मनिष्ठ महापुरुषाच्या रूपानं तो पांडुरंग आपल्या जीवनात येईल. ते ज्ञान आपल्याला देईल. ते ज्ञान, तो बोध आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्याचं चिंतन करावं. विश्वास तो करी स्वामी. आता जग तर असं आहे नाही का, पण तरी एवढ्या याच्यामध्ये आपली श्रद्धा हलू नये. श्रद्धा ठेवावी. शांत रोज ठाईचं बैसोनी करा. आपला कर्मधर्म सांभाळून करायचे आपल्याला. दुसऱ्या मालिकेतले तुम्ही फार सगळं पा, कर्मधर्म त्यांचा झाला ना, काय कुठं जायची गरज नाही, काय नाही. एकदा विषय जर कळाला ना, आपलं आपलं चिंतन करावं, सदग्रंथ वाचावं, ज्ञानेश्वरी वाचावी, हरिपाठ करावा, काकडा करावा. काही जर करत असलं तर आपण त्याच्यात बसू. नित्य नियम नामी काहीतरी नियम असावा. काही करा तुम्ही, काही नियम करा. नाही काही जमलं तर निदान नामस्मरण करून तरी, जेवल्यास नामस्मरण केल्याशिवाय तरी जेवू नये. कमीत कमी काहीतरी नियम जीवनामध्ये असावा. आणि मग अंतकरण स्थिर होतं, शांत होतं. त्याचा परिणाम आपल्या घरात होतो. आपलं घर मंदिर बनतं. आपलं हेच मंदिर बनतं. साठविला हरी जी हृदय, त्याची सरली येरधार झाला. त्यालाच म्हटलं धन्य त्याची माता, धन्य त्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणले महाराज एवढा देव तुम्ही एवढ्या एवढ्या हृदयात साठवला कसा, कसा साठवला असं बरं. देव काय लहान आहे का, अनंत ब्रह्मांडे. एवढा मोठा देव सावता बाबांनी इथं कसा साठवला असं, कसा साठवला असं, काय मत आहे तुमच्यावालं. वेळ संपली आपली, पण कसा साठवला असं कल्पना सांगा बरं एखादी. कसा साठवला असं, हां कसा साठवला असं.
देव असा आहे, जसा केला तसा होत असतो. होय भक्ती केला होय भक्ती केला. भारत किती मोठा आहे. भारत, तुमचं गाव केवढं, वैजापूर केवढं, नगर केवढं, महाराष्ट्र केवढा, अख्खा भारत या पोरांच्या भूगोलाच्या पुस्तकात एवढ्या एवढ्या पानात आहे ना. कसा बसावला कसा बसावला, स्केल आहे त्याला, स्केल आहे त्याला, तो बसावलाच नाही म्हणे सोय का. पार त्याच्यामध्ये वैजापूर सुद्धा दिसल, बारीक केला तर दिसन का नाही. तसा एवढा प्रभू भाग त्याने संपुष्टी. कारण भगवंताला काय आहे, तसं रंग नाही रूप नाही, तो निर्गुण निराकार आहे. आपण संतांनी तो आकाराला आणलाय. विठोर कोणा नेनो ब्रह्म मार्ग उघडे पंढरपूर आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठोबा, तो हा विठोबा निधा. संतांनी जसा बनवला तसा तो असा बनतो का आपल्या अंतःकरणात येतो. आणि एकदा इथं जर आला ना, आपलं काम झालं. इथं येऊन राहिला, आपल्या अंतःकरणात येऊन गोपाळ मग दुःख होईल का, मग भीती, चिंता, काळजी काय काय, मग सर्व सुखले आलो, सर्व आनंदे निर्भर असो ऐसा कोठे देहीची विदेही भोग. इथपर्यंत जायचं आहे आपल्याला, प्रत्येकाला जायचं इथपर्यंत. तिथपर्यंत गेलं का आपलं काम होतंय. हे सगळं सांभाळून बरं का सगळे राहडे सांभाळून आपल्याला आपलं कर्म ड्युटी सगळं सांभाळून, हे तर खरं युद्ध आहे. मग अर्जुनाचं जसं युद्ध आपलं युद्ध आहे, ह्या युद्धात आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. म्हणून सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवेचा योग सहज, काय तसं इतकं काय ठरलेलं नव्हतं, काय नव्हतं. पण आता एक ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो सुरेगावला, यायचंच होतं. म्हणलं जाऊ इकडं सगळ्यांच्या गाठी बिठी. कारण आम्ही आलो की ह्या मंडळींना लय त्रास होतो तिकडे यायचा, साधनं नसत्या, थंडी गारठं, म्हणजे सगळे इकडे येण्यापेक्षा आपण इकडं आलेलं किती सोपं आहे. आता सगळे भेटले, सगळ्यांच्या गाठी भेटी, थोडं बोलणं बसलं, थोडं पांडुरंगाची सेवा झाली, समाधान वाटलं. म्हणजे त्याच्यामुळं येणं झालं. 2001ला ब्रह्मनिष्ठ महापुरुष जीवनात आले, त्यांचा प्रसाद प्राप्त झाला. त्यांच्याच कृपेनं थोडं बोलिले लेकुरे वेळी वाकुडे. तरी तुम्ही फार मोठले मंडळी आहात, तुमच्याकडं भजन पूजन सगळं परमार्थाचा विषय. पण तरी हा विषय जोपर्यंत जीवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत जीव मुक्त नाही होत. हे ज्ञान प्राप्तच झालं पाहिजे आपल्याला. कुठूनही प्राप्त होऊ द्या, तुम्हाला कुठूनही होऊ द्या, जिथं आपली श्रद्धा असेल तिथून ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं. त्याचं अंतःकरणापासून चिंतन करावं आणि जीवन कृतार्थ करून घ्यावं. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी. तुम्ही सर्व प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले. इथं उरले जे पण आपले नवनाथ भाऊ यांच्या इथं आज सेवेचा योग. एवढे परमार्थप्रेमी मंडळी सहज आले म्हणजे हे सगळे परमार्थप्रेमी मंडळी, भाग्यवान मंडळी. तुम्ही झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित. पुंडलिका हरी विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.